कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। नमस्कार, मी सागर कदम। तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राइम टाइम बुलेटिन। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी। खेडमधील एका बँकेला 37 लाखाला फसवले, खोटे सोने बँकेत तारण ठेवून लाखोंची फसवणूक। चिपळूणमध्ये झालेल्या अपघातानंतर स्थानिक प्रशासन खडबडून जागे, पोलीस बळाचा वापर करत बहादूर शेख नाका ते खेर्डीपर्यंतचे अतिक्रमण हटवले। माणगाव शहरात आयडिया कंपनीच्या टॉवरला अचानक लागलेल्या आगीने माणगाव बाजारपेठेत एकच खळबळ। आणि मुंबई गोवा महामार्गावरती वॅगनार कारला भीषण अपघात, अपघातात चालक जागीच ठार। आता पाहूया सविस्तर वृत्त। खोटे सोने बँकेत तारण ठेवून बँकेची तब्बल 37। कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। नमस्कार, मी सागर कदम। तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राइम टाइम बुलेटिन। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स। दिलेल्या तक्रारीनुसार बुधवारी सिंधुदुर्गात विकसित भारत संकल्प यात्रेवरून हाणामारी, भाजप उबाटा गट आमने सामने, 10 जणांवरती कलम। मालवणमधील एका नेत्र रुग्णाच्या डोळ्याची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या रुग्णाची नजरच गेल्याची धक्कादायक घटना समोर उडाली आहे। रत्नागिरीमध्ये डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पाण्याचे दुर्भिक्ष्य, काँग्रेसने केली पाणी चळवळ सुरू, स्थानिक प्रशासनाने अतिक्रमणाच्या। आणि रायगड जिल्ह्यातील खालापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, महामार्गालगत असलेल्या सर्व अतिक्रमण। आता पाहूया सविस्तर वृत्त। विकसित भारत संकल्प यात्रा आज दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास कुडाळ शहरात दाखल झाली। या यात्रेत विकास रथावरती मोदी सरकार असा उल्लेख असल्याने आमचा यात्रेला विरोध आहे असे कुडाळ नगरपंचायतीमधील उबाठा आणि महाविकास आघाडीच्या सत्ताधारी नगरसेवकांनी सांगताच भाजप नगरसेवकांनी याला जोरदार आक्षेप घेतलाय। यावेळी भाजप कार्यकर्ते आणि उबाटा गट कार्यकर्ते यांच्यात जोरदार बाचाबाची होऊन धक्काबुक्की झाली। यामुळे कुडाळ नगरपंचायत पटांगणावरती एकच गोंधळ माजला। यावेळी कुडाळ पोलीस आणि दंगल नियंत्रण पथकाने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो निष्फळ ठरला। महामार्गाचे काम रखडवणाऱ्या राज्यकर्त्यांना योग्य धडा शिकवण्याचे आवाहन वैभव खेडेकर यांनी जी विकसन यात्रा आली आहे त्यांच्या भाषेमध्ये बघायला गेल्यावेळी तर हिटलरशाही अवलंबून या ठिकाणी ही यांनी मोदी यात्रा राबवली। खरं तरी भारत सरकारची यात्रा आहे, त्याला मोदी सरकारचं नाव देण्यात आलं। एवढे हजारो कोटी रुपये करून तुम्ही आज मोदी सरकारची ॲड का करतात? लोकांपर्यंत तुमच्या योजना गेलेल्या आहेत, त्यावेळी हजारो कोटी रुपये तुम्ही कशाला लोकांची उधळपट्टी करता? त्यापेक्षा लोकांचे सिलेंडरच्या रेटमध्ये कमी करा, पेट्रोलचे रेट कमी करा। आणि ही सरकारची चाललेली दडपशाही आहे ती निश्चितच येणाऱ्या 2024च्या लोकसभा असून देत, विधानसभा असून देत, लोक मोडून काढल्याशिवाय राहणार नाही हे निश्चितच आम्ही या ठिकाणी सांगू। निश्चितच 2 दिवसापूर्वी जी विशेष सभा झाली त्यामध्ये आम्ही मांडलं होतं की भारत सरकार म्हणून या ठिकाणी रथ आला तर आमचा कोणताही आक्षेप नसणार। एखाद्या व्यक्तीच्या नावाने हे सरकार नाही आहे, मोदी सरकार म्हणून जर तुम्ही हे करत असाल तर निश्चितच त्याला आक्षेप आहे। आमची कुडाची नगरपंचायत आहे, त्या नगरपंचायतला कुडा म्हणूनच नाव आहे ना की नगराध्यक्षाच्या आडनावाच्या नावाने ही नगरपंचायत आहे, ह्याचं उत्तर या ठिकाणी देणं शासनाने अपेक्षित आहे। आज या ठिकाणी बघितलं तर पोलिसांनी सपशेल दडपशाही केलेली होती। भाजपच्या कार्यकर्त्यांनी जवळपास पोलिसांच्या आडून हा कार्यक्रम लोकांमध्ये लादण्याचा जो निषेधार्थ प्रयत्न केला त्याचा आम्ही निश्चितच या ठिकाणी धिक्कार करतो। ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांच्या पाठोपाठ आता त्यांच्या कुटुंबियांचीही अडचण वाढणार आहे। त्यांच्या कुटुंबालाही एसीबीची नोटीस बजावण्यात आली असून एसीबी कडून चौकशी केली जाणार आहे। राजन साळवी यांचा भाऊ, पुतण्या आणि वहिनीला एसीबीनं नोटीस पाठवली आहे। गेल्या 2 महिन्यांपासून राजन साळवी एसीबीच्या रडारवर आहेत। यावर आमदार डॉक्टर राजन साळवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे। एक 1.5 वर्षापूर्वीपासून अँटी करप्शन ब्युरोकडनं मला स्वतःला, माझ्या पत्नीला, माझ्या मुलांना, कुटुंबाला यासंबंधी नोटीस आली होती। त्या नोटीसला मी सामोरंही गेलो होतो, परंतु दुर्दैव असं आहे की आम्ही एकत्र कुटुंब असल्यामुळे माझ्या मोठ्या भावाला, माझ्या वहिनीला मोठ्या आणि माझ्या पुतण्याला ह्या तिघांना यासंबंधी नोटीस आलेल्या आहे। दुर्दैवाची बाब आहे। खरं म्हणजे राजकारणामध्ये अशा तऱ्हेची वेळ आमच्यावरती यायला नाही पाहिजे। सर्वसामान्य कुटुंबातला एक व्यक्ती आज आमदारपदापर्यंत पोहोचला, लोकांच्या आशीर्वादाने पोहोचला, पण तरी शिंदे गटामध्ये वैयक्तिक मी न गेल्यामुळे हा त्रास द्यायचा प्रयत्न निश्चितपणे शिंदे सरकारचा आहे। पण ह्या समजा सरकारने किती मला त्रास दिला तर माझ्या निष्ठा हे वंदनीय शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या चरणाशी आहे। उद्या जेलमध्ये जायची वेळ मला आली तरी मरेपर्यंत मी वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या चरणाशी असल्यामुळे मी स्वतः आणि माझं कुटुंब आणि माझे संपूर्ण असलेला परिवार
हा मरेपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी प्रामाणिक राहणार असं त्याचं माझं मत आहे ठिकाणी. तो सरकारचा तो प्रयत्न असेल, पण या सरकारच्या असलेल्या धमकीला मी घाबरत नाही. मी सच्चा सैनिक आहे, त्यामुळे अशा भीक घालत नाही आणि म्हणून मी कुठच्याही चौकशीला समोर जायची माझी तयारी आहे. राजापूर मतदारसंघामध्ये शिंदे गटात अनेकांचा प्रवेश होतोय. या प्रवेशासंदर्भात आमदार डॉक्टर राजन साळवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहुयात काय म्हणाले आहेत आमदार डॉक्टर राजन साळवी. आता कसं आहे, प्रत्येक पक्ष हा राजकीय वाटचालीने पुढे जात असतो. प्रत्येकाला वाटतं की आपला पक्ष वाढला पाहिजे, परंतु मला एवढं माहिती आहे की हा संपूर्ण मतदारसंघ, हा राजापूर तालुका, या तालुक्यातली असलेली शिवसेनेची बांधणी ही निश्चितपणे मजबूत आहे. आणि आत्तापर्यंत या तालुक्याने झुकतं माप हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या गटाला दिलेलं आहे. आणि आमच्या सर्व निष्ठावंत शिवसेनेवरती आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि मग किती आले किती गेले ते अळवावरचं पाणी आहे, हे कायम टिकणार नाही आहे. आणि म्हणून भविष्यातल्या कालखंडामध्ये या संपूर्ण भागामधले असलेले आमचे शिवसैनिक, आमचे पदाधिकारी आणि आमचे मतदार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रामाणिक आलेले आहे. म्हणून किती गेले आले तर निष्ठावंत सैनिक आमचा कायम जागेवरती आहे. लोकसभा निवडणुकीचं रणशंख आता फुंकून झालेला आहे. मार्चमध्ये अधिकृत घोषणा होईल. आता इंडिया म्हणून संपूर्ण देशामध्ये आज मार्गक्रमण करत आहे, सर्वजण एकत्र आलेले आहे. त्यामुळे निश्चितपणे आम्हाला विश्वास आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुन्हा एकदा इंडिया हा जो एकत्र पक्ष आलेला तो पुढे जाईल, हा माझा अपेक्षा आहे. जागा वाटपाचा विषय हा माझा नाही आहे, हा इंडियातल्या गटाचा किंवा आमचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांचा तो निर्णय आहे. त्यांच्या जो देतील आदेश त्याचं आमचं पालन होईल. मालवणमधील एका नेत्ररुग्णाच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या रुग्णाची नजर गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शंकर टेंबुलकर असे या रुग्णाचे नाव आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर कणकवली येथील विवेकानंद नेत्रालयाच्या कार्यालयात आमदार वैभव नाईक यांनी त्या रुग्णाच्या नातेवाईकांसह धडक देत नेत्रालय प्रशासन व्यवस्थापकाच्या पूनम जगदाळे यांना जाब विचारलाय. या रुग्णाचे ऑपरेशन केल्यानंतर डॉक्टरांसह प्रमुख जबाबदार अधिकाऱ्यांनी या रुग्णाच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. मी आता ताबडतोब ज्या मी आणि आमचे लोकशाही युवा समिती आहेत त्यांनी आम्ही दोघांनी ते कागद बघितले आणि त्या आधारे त्यांच्या नावाने सिव्हिल सर्जन, खरं याच्या कुठल्याही जिल्ह्याच्या डॉक्टरची तक्रार तर पहिल्यांदा सिव्हिल सर्जनकडे केली पाहिजे. त्याआधी सिव्हिल सर्जनकडे तक्रार करणार या संदर्भात चौकशी समिती नेमून या करावा. परंतु माझं हे नाव आहे की तुम्ही ही ऑपरेशन करताय, लेन्स 3000ची असेल ती 18,000 रुपये तुम्ही लेन्स घालताय आणि खरं तर ती जिल्हा रुग्णालयामध्ये मोफत मिळते. आणि असं असताना आपण हे ह्या लोकांना भुर्दंड करताय आणि लोकांच्या जीवाशी खेळताय, डोळ्याशी खेळताय. हे असे प्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्यात कबूल घेतला जाणार नाही. शिबिरला माणूस आला होता संदीप कदम म्हणून, ते बोलले. आम्ही कोणत्या डॉक्टरांकडून त्यांचे रिपोर्ट करून आले, इकडे आलो. हे बोलले ताबडतोब तुमचं ऑपरेशन करूया, सक्सेस म्हणा. इंडियन प्लस इंग्लिश लेन्स बसूया 18,500 ती बसवल्यावर त्यांना व्यवस्थित त्यांना दिसणार. म्हणजे परत त्यांना झारा येण्याचे प्रॉब्लेम येणार नाही, म्हणजे कंपल्सरी आयुष्यभर त्यांना दिसणार. त्याप्रमाणे आम्ही त्यांचं ऑपरेशन म्हणता करा. आता एवढे पैसे लागतात, 5,000ची लेन्स तुम्ही बसवू नका, 18,500ची लेन्स बसवा. त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला सांगितलं. ऑपरेशन करून 4 दिवसांनी आम्ही परत इकडे आलो आणि दिवसात बंद झालं. ते डॉक्टर दुसरे डॉक्टर आले पडद्याचे डॉक्टर, ते बोलले त्यांची नस पूर्णपणे सुकलेली आहे, रक्तवाहिनी बंद झाली, त्यामुळे त्यांना आता कधीच दिसणार नाही. तेव्हा त्या मॅडमला आम्ही विचारलो आता आमची नुकसान भरपाई काय. ते बोलले तुम्ही काय करायचं आहे ते करून घ्या अशी आहे. ते मॅडम बोलले मोठ्याने, तंत्र खूप मोठ्याने बोलले. म्हणून मी आमचे तिने काका आहे त्यांनाच भेटलो. ते बोलले आम्ही आमदार साहेबांना भेटतो. आमच्या इथे 1.5 महिन्यापूर्वी ऑपरेशन झालं मोतीबिंदूचं. पेशंटला कॅटरॅक्ट ग्रेड 3 ग्रेड 4 असा कॅटरॅक्ट होता. ऑपरेशन पूर्वी डॉक्टर साकेत कुलकर्णींनी त्यांना पाहिलं होतं. मागील रेटिनामध्ये क्वेरी पीडीआर होता. ऑपरेटिंग नंतर पोस्ट ऑफ पेशंटला व्हिजन आलेली नाही, म्हणून आम्ही VR सर्जन डॉक्टर प्रवीण हंकारे यांना दाखवलं. तर डॉक्टर प्रवीण हंकारे यांचं असं मत आहे की मागील नस जी आहे पडद्याची, मेन नजरेचा जो भाग असतो तो रेटिना असतो. पुढील मोतीबिंदू ऑपरेशन हे सक्सेस झालेलं आहे. मोतीबिंदू काढलेला आहे आणि त्या ठिकाणी आपण लेन्स टाकलेली आहे. पण जो काही त्यांचा नजरेचा प्रॉब्लेम आहे तो मागील नसेमध्ये आहे आणि ती नस सुकलेली आहे, त्याच्यामुळे त्यांना नजर आलेली नाही. ऑपरेशन मोतीबिंदूचं हे सक्सेस झालेलं आहे.
रत्नागिरी शहरामध्ये व शहराशेजारील ग्रामीण भागांमध्ये डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाण्याचे दुर्भिक्ष चालू झाले आहे। काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त व त्याच्या औचित्य साधून काँग्रेस भवन येथे माजी महिला जिल्हाध्यक्ष व कोकण विभाग विधी अध्यक्षा ॲडव्होकेट अश्विनी आगाशे यांनी बैठक बोलावली होती। त्यावेळी लोकसभागातून जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न करायचे असे ठरवण्यात आले। तसेच संविधानाचे वाचन करून काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालय, कर्ला ग्रामपंचायत, शहर पोलीस स्टेशन, नगर परिषद कार्यालय यांच्या भेट घेऊन शहर व ग्रामीण भागामध्ये असलेली सार्वजनिक तळी व विहिरी साफ करून पाणी पिण्याचे योग्य ते करावे असे निवेदन देण्यात आले। पाणी चळवळची काँग्रेसतर्फे प्राथमिक स्वरूपात सुरुवात करण्यात आली। यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आम्ही बऱ्याचदा बघतो, जाता येता दिसतं की रत्नागिरी शहर आपलं एकदम गंथांनी घाणेरडं झालेलं आहे। जिकडे तिकडे बसबसपुरी माजलेली आहे। शहराचा विकास खूप वेगाने होतोय, पण त्या विकासासाठी जे नियोजन करायला पाहिजे प्रशासनाने ते कुठेही केलेलं नाही। जागोजागी खड्डे आहेत, जागोजागी कचराकुंड्या आहेत, त्याच्यामध्ये गुरांच्या जागा ह्या लोकांनी खाल्ल्यामुळे मोकाट गुरं फिरतायत, पाण्याचे तर 3-13 वाजलेले आहेत, असे खूप प्रश्न शहरामध्ये आहेत। मग ह्याचं नियोजन प्रशासनाने करायला हवं होतं, परंतु प्रशासनाने कुठलंही नियोजन केलेलं नाही आहे। मग आम्ही रत्नागिरी काँग्रेस आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही सगळे एकत्र आलो आणि आम्ही ह्या विषयाबाबत चर्चा केली की काय आपल्याला करता येईल। तर मग लोकसहभागातून, लोकांच्या श्रमदानातून आणि आपण आपल्या श्रमदानातून आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे काही प्रश्न आहेत किंवा मुख्यत्वे करून शहरामध्ये पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, कचराकुंड्यांचा प्रश्न आहे, इतरही गटारांचा प्रश्न आहे, सांडपाण्याचा, ते आपल्याला जेवढे जमतील तेवढे निस्तरण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया असं आज आमचं ठरलं। धनगर आरक्षणासाठी लातूर जिल्ह्यातील धनगर तरुण रमेश फुले यांनी नैराश्यातून नुकतीच आत्महत्या केली आहे। त्यांच्या कुटुंबियांची आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेट घेतली आहे। तर फुले यांच्या कुटुंबियाला 25 लाखाची आर्थिक मदत देऊन कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी सामावून घेण्याचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील उंबर्ले गावातील साई द्वारका प्रतिशिर्डी साईबाबा देवस्थान अशी ओळख असलेल्या साई मंदिरात साई उत्सव उत्साहात संपन्न झाला। साई दरबारात अनेक भाविकांनी उपस्थिती दर्शवून आपला आनंद द्विगुणित केला। यावेळी वायंगणकर, जामसुदकर, जालगावकर, चिपळूणकर कुटुंबीय मंडळी उपस्थित होती। उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात मुंबईकर स्थानिक मंडळी उपस्थित होते। उंबर्ले साई द्वारका प्रतिशिर्डी साईबाबा मंदिरात सालाबादप्रमाणे याही वर्षी साईबाबा उत्सव साजरा झाला। यानिमित्त साईबाबांची पालखी सोहळा, आरती पारायण, होम हवन, अभिषेक, साई भंडारा आदींचा लाभ साई भक्तांनी घेतला। दरवर्षी आज आमचे धीर आहेत अजय वांगणकर, त्यांच्या कृपेने आज सगळ्यांना साईबाबांचा आशीर्वाद घेता येतो आज असं मला वाटतं। त्यांची सेवा करायला मिळते। आजचा दिवस आम्हाला पूर्ण अध्यात्माच्या मार्गी लागला जातो आणि खूप छान वाटतं इथे आल्यावरती। शिर्डीत जे आम्हाला काही करता येत नाही ते इथे आम्हाला मनापासून करता येतं। जो काही आनंद येतो तो मिळतो आणि सगळेजण त्याच्यात रममाण होतात। आणि मी साईबाबांच्या चरणी हीच इच्छा व्यक्त करीन, इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकांची त्यांनी इच्छा पूर्ण करावी, सगळ्यांना सुखी ठेवावं, सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण कराव्या आणि आज दरवर्षी हा उत्सव असाच जोमाने चालू राहावा अशी माझी इच्छा आहे। वर्षी मला यायला जमतं असं नाही आहे, पण अजयदादांनी जे हे साई द्वारका सुरू केलं आहे त्यामुळे साईबाबांच्या भेटीला ज्यांना शिर्डीला जाता येत नाही ते सगळे इथे येऊन शिर्डीला आल्याचा त्यांना आनंद मिळतो आणि साईच्या चरणी लीन होता येतं। आता पण मी एवढं म्हणजे साईबाबांबद्दल बोलताना एवढी भावूक म्हणजे ते तिथे पोचले असं मला वाटतं आणि खरोखरच म्हणजे शिर्डीत जो आनंद मिळतो तो इथे मिळतो। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी साईबाबा देवदर्शनाला अनेकांना जाता येत नाही, त्यामुळे ग्रामीण साई भक्तांना देवदर्शनाचा लाभ मिळावा, भाविकांना समाधान मिळावे या हेतूनं साई द्वारकेत हा साई उत्सव सुरू करण्यात आला आहे। या उत्सवाला भाविकांमधून चांगला प्रतिसाद देखील मिळत असून अनेक भाविक साई दर्शनाचा लाभ घेत आहेत। माझं नेहमी म्हणणं असं आहे की योग जेवढा उपयोगी आहे आपल्या शरीरासाठी, तसंच आपल्या आध्यात्मिक गोष्टी देखील आपल्याला अतिशय आवश्यक असतात आणि त्याचप्रमाणे भक्तियोग हा देखील एक आवश्यक आहे आणि भक्तियोग जर आपल्याकडे असेल
तर आपल्याला त्याचाही फार मोठा लाभ होतो की आपले आजार घालवण्यासाठी किंवा आपली मानसिकता सुंदर बनवण्यासाठी आणि आपल्याकडे सकारात्मकता निर्माण होण्यासाठी याचा अतिशय लाभ होतो. आणि त्यामुळे हा भक्तियोग हा अजय गजानन वांगणकर माझा पुतण्या यांनी जे कार्य चालू केलेलं आहे त्याला आमचे खूप आशीर्वाद आहेत आणि असंच हे कार्य सतत कार्यरत राहू दे. मी संघवी बिल्डर्स यांच्याबरोबर काम करताना त्यांनी जे मंदिरे बांधत होते ते मी जिकडे तिकडे पाहिले आणि तिथे मोहन महाराज आमचे महाराज आहे, गुरु आहेत, त्यांची दोघांच्या शिकवणीमुळे मी हा मंदिरची स्थापना केली. आणि ह्याच्यात माझा भाऊ मनोज जामसुतकर हा माझ्यासाठी देव आहे, त्याचा म्हणजे मोलाचा वाटा आहे त्याच्यात आणि माझा परिवाराचा पण मोलाचा वाटा आहे. ओम साईराम. शिर्डी साईबाबा मंदिरात जाऊन दर्शन घेणे शक्य होत नाही, परंतु साई द्वारका मंदिरात येऊन आपण शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी लीन झाल्याची भावना मनात निर्माण होते. आम्ही साईबाबा शिर्डी मंदिरात पोहोचल्याची भावना मनात निर्माण होते. शिर्डीत जो आनंद मिळतो तशाच प्रकारचा आनंद या ठिकाणी मिळत असल्याची भावना यावेळी भाविकांनी व्यक्त केली. भाविन असं आहे, खऱ्या अर्थाने 27 डिसेंबर रोजी या उंबरले गावामध्ये दापोली येते. सालाबादप्रमाणे यावर्षी देखील श्री साईबाबांच्या या मंदिराचं वर्धापन दिन साई द्वारका मंदिर ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या उत्सवाला आपण पाहतात की ग्रामस्थच आहेतच, परंतु मुंबईहूनही अनेक आमचे नातेवाईक, वांगणकर परिवाराचे स्नेही सगळे आणि मित्रमंडळी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहेत. आणि आज पहाटेपासून या ठिकाणी साईबाबांचा वर्धापन दिन अतिशय मोठ्या उत्साहाने विविध पद्धतीच्या पूजा अर्चेच्या माध्यमातून, अभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सगळेजण साजरा करीत आहोत. या ठिकाणी आपण पाहिलं की लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनी या वर्धापन दिनामध्ये सहभाग घेतला. विशेषतः या संपूर्ण ट्रस्टचे आयोजक आणि प्रमुख कार्यवाहक अजय गजानन वांगणकर यांचा जो संबंध, जिव्हाळा सगळ्या नातेवाईकांशी आणि या उंबरले गावच्या ग्रामस्थांसोबत जोडलेला आहे, त्याच उद्देशाने या ठिकाणी सगळीजण येतात आणि त्यांच्या प्रेमापोटी आणि साईबाबांच्या श्रद्धेपोटी त्यांचं दर्शन घेण्याकरता, त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता आम्ही सर्व भक्तगण या ठिकाणी गेले अनेक वर्ष येतो. हे 13वं वर्धापन दिन आहे आणि असंच हे वर्धापन दिन वर्षानुवर्ष सूर्यचंद्र आहे तोपर्यंत चालू राहील. या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती जाणून घेण्यासाठी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.